कार्याध्यक्ष, आज टुकडे महाराष्ट्र आर्यनादेशी फाउंडेशन कार्याध्यक्ष, आज आर्यनादेशी फाउंडेशनचे राज्य सदस्य आमचे रवी भाऊ यांचे जर आम्ही जर कार्य बघितलं तर पालघर असेल, ठाणे असेल, वाडा असेल किंवा जवार मोखाडा असेल किंवा तलासरीचा जो डहाणू भाग असेल, या प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेस आम्ही फाउंडेशनचे जे जे कार्य आम्ही करतो त्यावेळेस ते आदरणीय जे संस्थापक कुंदन टोकरे साहेबांसोबत असतात आणि विशेष करून ज्यांच्याकडे आपण बघितलं तर ते स्वतः खिशामध्ये पैसे असो किंवा नसतील, परंतु सर्वप्रथम जर हजर राहण्याचं काम करत असतील तर ते रवी भाऊ आहेत आणि त्याच्यासोबत सर्व टीम. फाउंडेशन जर बोलला आपण तर सर्व एकत्र मिळून एक फाउंडेशनचा ग्रुप असतो, त्या सर्वांच्या सहमतीने आपण कार्य करत असतो. त्यामुळे गोळी भाऊ असतील आमचे फाउंडेशनचे आधारस्तंभ. ज्यावेळेस मी 5-10 वर्षापूर्वी एक व्हिडिओ बघितला होता दीपक भाऊ मानकर साहेबांचा, ते झाप या ठिकाणी गेले होते, तर त्या झाप ठिकाणी मी भाऊंना देखील बोललो, कुठून बोलला का तुम्ही हे कार्य तुमचं खूप मोठं आहे आणि तुमचं कार्य तुम्ही बंद ठेवूच नका. त्या दिवशी मी बघितलं की बा फाउंडेशन आता असं आहे की बाबा संपूर्ण ठिकाणी विस्तार झालेला आहे त्याच्या फाउंडेशनचा. जर आपण एकंदर विचार केला तर जवारा मोकडा प्रत्येक ठिकाणी तुम्ही घ्या, फाउंडेशनचं कार्य खूप मोठं कार्य आहे. आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा शैक्षणिक असेल किंवा रोजगाराच्या बाबतीमध्ये असेल किंवा ज्या ज्या वेळेस संकट येतात समाजावरती किंवा इतर ज्या ज्या गोष्टी येतात विकासाच्या बाबतीमध्ये असेल किंवा रस्त्याच्या बाबतीमध्ये असेल, 2, 5, 7 वर्षापूर्वी मी व्हिडिओ बघितला झाप या ठिकाणी फाउंडेशनने व्हिजिट दिली. त्याच वर्षी माननीय पालघरचे जे कलेक्टर साहेब त्यांनी देखील व्हिजिट दिली, त्याची दखल घेतली फाउंडेशनची की कुठेतरी फाउंडेशन चांगलं कार्य करतं. आणि त्याचप्रमाणे आज आपण सर्व मित्र परिवार, त्यांचे सर्व नातेवाईक, सर्व आई वडील सर्वांनी वेळ दिला आपल्या रवी भाऊ यांच्या वर्षा निमित्ताने. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने, सर्व त्यांच्या कुटुंबाच्या वतीने, आमच्या फाउंडेशनच्या वतीने सर्वांचे मी एकदा मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी रवी भाऊ आपणास 23 वर्षात पूर्ण होतात, आपलं कार्य असंच चालू असू द्या, आपल्या फाउंडेशनला असंच आपण पुढे घेऊन जाल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि एकदा पुन्हा आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.